नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहोत गावाकडे केल्या जाणाऱ्या पारंपरिक आमटीचे 2 प्रकार करायला अगदी सोपी रेसिपी आणि कमी साहित्यात. चला तर करूया सुरुवात. नमस्कार. आज आपण बनवणार आहोत तिखट सांडगे तूर डाळ शेवगा आणि भोपळ्याची अतिशय चविष्ट आणि पौष्टिक मिक्स आमटी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मी ही आमटी कुकरमध्ये करत आहे, त्यामुळे होईल गॅसची बचत. तेल गरम झालं की जिरे, तिखट, सांडगे, कांदा, टोमॅटो, शेंगा, चिंच, भोपळा आणि तूर डाळ. आता घाला लाल तिखट, मीठ, हळद घालून मिक्स करून घ्या. आता पाणी घालून कुकरचं झाकण लावा आणि शिट्ट्या काढा. करायला एकदम सोपी आणि चविष्ट आमटी तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता करूया काळा राजमा आमटी. राजमा शिजवून घेतला मी. आता फोडणीसाठी तेल गरम झालं की जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि लसूण घालून मिक्स करा. आता हळद, लाल तिखट घालून राजमा फोडणीत ॲड करा आणि वरून चवीनुसार मीठ घाला आणि कोथिंबीर ॲड करा. छान उकळी आली की भातासोबत सर्व्ह करा. अशाच झटपट रेसिपीसाठी चॅनल सबस्क्राईब करा.